जय शिवराय मित्रांनो, आज बघू शकता आपल्याकडे टाटा एस आलेला आहे. टाटा एसचं जे मीटर आहे हे 12-13च्या मॉडेलचं मीटर आहे. हे आपल्याकडे रिपेअर साठी आलेलं होतं. यांचा जे प्रॉब्लेम होता की टेम्परेचर वर्क करत नव्हतं यांच्यावर प्रॉपर. त्याचं आपण कम्प्लीट काम करून घेतलेलं आहे. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो. हे बघू शकता ऑन झालेलं आहे. याचं स्पीड दाखवतो मी अगोदर तुम्हाला चेक करून. हे बघा व ह्याचं टेम्परेचर बघू शकता तुम्ही. हे टेम्परेचर पूर्ण वर्किंग मध्ये आलेलं आहे व हे कमी केल्याच्या नंतर कमी बी होतं. त्या अशा प्रकारे आपण रिपेअर करून घेतलेला आहे व आपल्यावाले भैया आलेले आहेत आपल्याकडे रिपेअर करायला. त्यांचं काम कम्प्लीट झालेलं आहे. भैया साहेब, तुम्हाला आमची दुकान कशी माहित झाली? तुमचा इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले आम्ही. त्याच्यावर तुम्ही ट्रॅक्टरचे वगैरे दुसरे इतर काम करीत होता. तर त्याच्यावर आम्ही आमचं बंच मीटर टाटा याचं सेम अशाच प्रकारचा प्रॉब्लेम समजा तुम्ही इन्स्टाला आमचा व्हिडिओ बघितला होता म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही. तर तुम्ही व्यवस्थित करून दिलाय कम्प्लीट. भैया साहेब, तुमचं तर काम कम्प्लीट झालेलं आहे. जर तुमचा मित्र कंपनीचा असा कुठला प्रॉब्लेम जर आला, समजा डिजिटल डिस्प्ले असो, BS6 चा असो, BS4 चा असो किंवा ट्रॅक्टरचा असो, तर तुमच्या मित्र कंपनीला काय सांगू इच्छिताल तुम्ही? काय नाही, एवढं जेव्हा दीप इलेक्ट्रॉनिकला भेट द्या, तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होऊन जाईल समजा. बघा तर मित्रांनो, हे आपले मित्र आलेले होते दिंडोरच्या आसपास. यांच्यावालं गाव आहे ह्यांच्यावर, नाकलगाव. ह्यांच्यावालं काम कम्प्लीट झालेलं आहे. जर तुमचे अशाच प्रकारचे कुठलेही डिजिटल मीटर असतील तर आपल्याकडे सर्व मीटरचे काम केले जाईल. धन्यवाद.